तर अशी बघ म्हणजे अशी खराब झालेली आहे. मी आता घासली नाही, कितीच बरेच वर्ष झालं घासलेली नाही. ह्याच्यात गोदड्या ठेवलेल्या होत्या. शातून चांगली ही जाड आहे नाही झाकण. आता हे दिसणार नाही, असं थोडंसं हे पूर्ण असं पित्तळ आहे. खराब म्हणजे घासली तर चांगली दिसणार आहे, पण हे पूर्ण असं जाडच्या जाड पित्तळ आहे. असं मी घासतच नाही, एवढा हात दुखतो ना. हीच हेच झाकण किती जाड, ही किती वर्षापूर्वीची टाकी, पण खरंच आता पितळ घ्यायचं तर किती महाग आहे. हे झाकणच किती जाड आहे, त्याच्यातच 2-3 हांडे होतील तयार, असले जाड आहे. तर ही काय आम्ही मोडणार नाही टाकी, म्हणजे मोडून नाही का दुसरं बनवतात तसं काही नाही करायचं. हे ठेवायची तसंच आपलं सामान हे ठेवायला. गावाला ठेवावं का कुठं ठेवावं, कारण गावाला बघू आता आईकडं देऊ का गावाला काय समजत नाही. गरम तर एवढं होते. आता बघा ना 7 वाजायला आले. हे कधी येतात कामानं काय माहिती. आता स्वयंपाक तर मी काय करणार नाही, काय नाही. बरं वाटायला लागलं, असं बरं लागलं पाणी पिऊन. ठीक आहे, बघू आता सामान भरताना संध्याकाळी काय होते काय नाही. मला व्हिडिओ पूर्ण बघत राहा, म्हणजे समजेल कसं सामान न्यायचे, म्हणजे किती माणसं लावले, कसं नेणार आहे, कसं गाडीत ठेवणार आहे, तुम्हाला मी दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघा सगळं सामान निघलेलं आहे. सगळी रूम मोकळी करून दिली, काहीच नाही ठेवलं. फक्त आता कचरा न्यायचा आहे, बाकी सगळं सामान घेऊन गेलं. सगळं मोकळं केलं इथलं, वरचं त्याच्या पण वरचं सगळं झालं. आता मी लादी पुसली द्यायची बघा. लादी पुसली तर जरा घाणे पुसून स्वच्छ करून द्यायचं. आता झालं, बरंच सामान होतं. मी मागाशी दाखवत केलंच नाही व्हिडिओ, लक्षातच नाही राहिलं. आता हे थोडंसं सामान बॅग राहिले, झाडू एक राहिलं, कचरा राहिलं बाकीचं, आणि ते फिल्टरचं तेवढं न्यायचं राहिलं. आता बाकी झालं सगळं. आता लादी पुसून घेते, बॉटल ठेवले, स्वयंपाक नाही काय नाही. आता बाहेर काहीतरी खायचं, मी वडापाव आणलेत मागाशी 10, बघू ते खायचे नाही तर मग काय नाही, गाडी उभी केली तर मग काहीतरी देते खायला, मग काय माहिती. वाजून 1:30 वाजले मला वाटते रात्रीच्या. ही पण गाडी दाखवली नंबर गाडी दाखवली मग. तर ना तुम्हाला एक सांगायचं, आत्ता आम्ही सामान सगळं भरलं आहे. आता काय झालं माहिती, काय गाडी काय आपली, अरे थांबा ना तुम्ही. तर आहे ना आत्ता काय झालं माहिती आहे का, ड्रायव्हर आहे ना आतमध्ये झोपलेला होता, आणि आम्ही अर्धा तास आहे ना दरवाजा वाजवून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही, एवढा झोपलेला होता. आता असं वाटलं की आता मी रस्ते कसं. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की हे म्हणजे तो उठलाय माणूस, म्हणजे ड्रायव्हर, आणि एवढे बोलत होते ना घाण हे करायला राग आलता एवढा. आम्ही अर्धा तास एवढं त्याला वाजवतोय, काय काय करतोय, पण एक काच तरी उघडी ठेवायची नाही, एकसुद्धा काच उघडी ठेवली नव्हती. आणि एकदम एवढे बोलत होते त्याला. तो उठलेलाच होता, झोपेतच होता. म्हणजे एक मुलगा आला मदत करायला, तर हे डोक्याला हाणून घेतात की बापरे किती तुला उठावलं बाबा, खिडकी उघडी ठेवली नाही, काय नाही, कसा आवाज तरी कसा द्यायचा.
आणि नेमकाच आहे ना पाऊस पण पडायला लागलेला होता. आणि मग आम्ही जरा 1 तास असं पुढं आलो पेट्रोल पंपाच्या तिथं. जेवलं नव्हतं आम्ही, काय खाल्लं नव्हतं. मी वडापाव आणलेले होते, कारण म्हटलं जेवण केलं नाही काय नाही काय, तर म्हणून वडापाव ह्यांना म्हटलं आपण वडापाव खाऊया. तर ड्रायव्हर पण जेवला नव्हता. आणि किती वाजलेले माहिती आहे का, 2 वाजलेले होते रात्रीचे. तर एकसुद्धा म्हणजे हॉटेल बंद होतं. आम्ही जिथं उतरलो ना तिथं ते हॉटेल बंदच होतं. मग वडापाव आणले, तिचं आम्ही एक दोन असे खाऊन घेतले वडापाव. आता ड्रायव्हरला मस्त भूक लागलेली, पण आता एक पण हॉटेल उघडं नव्हतं जिथून आम्ही त्या जुन्या रोडनं गेलो ना आम्ही. तर एकसुद्धा चालूच नव्हतं. मग म्हटलं पुढं गेल्यावर तरी भेटलं. आणि मी एकटीच गाडीत बसली. नंतर मग हे खालीच होते. आणि टी व्ही जेव्हा आम्ही मांडीव घेतला तो मग मागं ठेवला. आणि त्याच्यानंतर परत पुढच्या साईडला पुढं म्हणजे आम्ही गेलो पुढचा पेट्रोल पंप, तिथं आम्ही गाडी उभी केली. मला वाटते 3:30 वाजता, कारण ड्रायव्हरला लयच झोप यायला लागली. तर हे बोलले की बाबा तू झोप थोडा वेळ, नको उशीर झाला तरी चालेल. तर तो ड्रायव्हर आहे ना बाहेर जाऊन झोपला. आणि हे पण म्हणले की मी जरा झोपतो थोडा वेळ, बघू झोप येते का. तर हे त्यांना मच्छर चावले. तर हे म्हणले नको, मी नाही आतमध्ये बाहेर झोपत. मग नंतर 5 वाजता ड्रायव्हरला उठवलं की 5 वाजलेत उठ म्हणून, तोंड बिंड धु आणि गाडी चालू कर. मग गाडी चालू केली. मला वाटते 5:15, तिथं 5:30 वाजले असतील, कारण त्याला उठवायला, कारण ते काम करून आलता ना दिवसभर कटाळ्याला, त्याच्यामुळे त्याला झोपच आवरत नव्हती. तर हे बोलले की बाबा तू झोपला तर चालेल, आम्हाला उशीर का होईना पण तू झोप पहिला. मी काहीतरी सांगत होती. आणि त्याला एवढी झोप आलती ना काय सुचतच नव्हता. हे म्हणत होते मी चालवतो गाडी, कारण हे पण ड्रायव्हर आहेत ना. तर तो चावी पण देत नव्हता की नाही म्हणून, म्हणजे कसं त्याची पण गाडी नाही, दुसराच मालक आहे, मग काय झालं तर त्याच्यावर येईल ना, म्हणून तो चावी पण देत नव्हता. आणि आता उठवायला गेले ते बघा, उठतच नव्हता. मच्छर चावत होते तरी तो झोपलेला तसाच. मला तर झोपच येत नव्हती, कारण मी अशीच बसलेली होती. मी कुठं झोपणार, मच्छर पण चावतात. आणि परत बघा सकाळ झाली. चहा घेण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो. 6 वाजले असतील मला वाटते, कारण तो असा 1 तास गाडी चालवायचा. 1 तास तसं एकच तास गाडी चालवली. 5 ते 6 म्हणजे 5:15 काहीतरी असे वाजले असतील. तर मग चहा दिला मला त्यांनी आणून. मी त्यांना बोलली मी काय उतरत नाही, चहा द्या बरं. आणि पाऊस नव्हता त्यात, ते एक बरं होतं. मग चहा घेतला आणि परत मग आम्ही आमचं रुटीन चालू झालं. म्हणजे गाडी म्हणजे घेतली त्यांनी पुढं, कारण ते दोघे बाहेरच चहा पित होते. मला दिला एकटीला आणून तिथं, ते काय ते घेऊन येत होते चहा. आणि ट्रॉफिक नव्हतं, बरं वाटत होतं तेवढंच. म्हणलं बरं झालं ट्रॉफिक तरी नाही.
असं ठेवलेले बघा सामान. व्हिडिओ या या बघा की घुस येते म्हणून ठेवले असं. कुठं उकारले तिकडं उकारलंय म्हणजे हो का, इथं कोपऱ्यात मी काय केलं म्हणजे दगड असे टाकलेत आणि तिथं असं पाट लावलाय इथं ह्याच्या खाली. आता ते इथं त्या पाटाच्या तिथं खाली आणि असं ठेवले नुसतं सामान नुसतं. आता आल्यावर नीटनेटकं ठेवते आता. आणि ते म्हणलं अहो गोण्या इथं ठेवल्या सगळं आणलंय. हो आता काय सगळं आता परत न्यायचं जायचं असलं तर, नाहीतर इथंच ठेवायचं. इथंच राहायचं असलं तर इथंच ठेवायचं. आणि ही एवढं आहे हे इथं ठेवणार आहे. इथंच हे दोन जर मला जायचं असलं तर हे दोन इथंच ठेवणार आहे. आणि भांडी हे कपाट तिकडे कोपऱ्यात आहे. ती गॅसची एक टाकी, परत शेगडी आहे, परत नाही ही डबं नाही अजून एक टाकी आहे ती बाहेर ती भांडी त्याच्यात. काम वाढवायचं झालंय ना. हा बाबा हे तुम्हाला हे तर उकारलं नव्हतं पण हो ही गोणी कशी केली आहे म्हणजे आता मी कसं केली ती काय माहिती. मला वाटतं पूजेचेच कपडे असतील. बघू ही काय पूजेची साडी, पूजेचेच कपडे. अहो इथं पडलेलं होतं ती बॉम्बेट नाही म्हटलं. आणि ती पण जाऊ द्या ती पाईप नाही का हा ती सुद्धा खराब मी टाकून दिली तिकडं. निळेवर मोठीवर हो सगळी सगळे होल 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 पाडलं सगळे. आता रे देव, ते काय व्हिडिओ कॉल केलाय का? नाही व्हिडिओ कॉल नाही, व्हिडिओ काढते. चला तुम्हाला दाखवते की पाईप. अहो ती गेलेत झिरो बोल आणायला. सामान ठेवलेलं दाखवते ना. हे इकडं ठेवलं बाहेरच. इथं कोण येते तेव्हा मी 2 दिवसात लगेच येणार माघारी. लग्नामुळे जायचं नाही तर मी नसते गेले. एक माणूस पाहिजे होते कसं आता सामान उतरवलंय म्हटल्यानंतर मग म्हणून तर हो का पाईप बघा माणूस सगळे खाली वाढले. बघा की तुम्ही तुम्हाला समजेल. पाईप सगळी घुशीनं तोडून टाकली. काय अडकवत नाही अडकवली नाही. आम्ही आणलाय कुठे तो का होता कुठं तरी तुकडा. हा ते त्यांनी आणलंय तर म्हटलं का झाडाला पाणी घालत तर म्हणते हे पाईपनेच घालत होतं. नाही घालत होता पाऊस पडल्यापासून. आम्हाला पण एवढा चांगला पाईप अडकून ठेवायचा ना आतमध्ये ठेवला असतं. कुठं टाकलेला माहिती घुशी तिनं नेमका तिथंच होता पाईप. होय आणि ती ठिकबी आणि ती भांडी मग मी ते चारले तिकडे त्यामुळे ती जागा तरी झाली. घुस येते घुस. अरे बापरे बाय मला तर भीतीच वाटते इकडे यायचं. यावं खरंच की केवढा मोठा बोगदा पडलाय. ही आहे ना ही सगळी माती हातले काढून आहे ना एवढी जागा गच भरली होती काल. मग काल सगळी एवढी माती भरून तिथं टाकली. मग आता टाकायची कुठं आणि परत सारली तर ती परत काढेल. हो यावं मग आता त्यांनी हो का विट्टा दगडे कोंबलेत. आता काय होते नष्ट. ठीक आहे इथं एक खड्डा पडला इथं इथला बंद केला तिथला एक बंद केलाय. आता इथं कुठं पाडलाय का काय कोण नष्ट सरपणाच्या खाली. बया टेन्शन त्या गोष्टींचं वैतागच आहे. मग बाकी इकडे नाही कुठं जावं. असं व्हाईट सिमेंट लावल्यावर नाही काय व्हायचं ना. त्याला आतमध्ये काहीतरी टाकलं पाहिजे त्याचं मोकळं टाकून ठेवायचं. होय सगळं खाल्लंय त्याचं. पाईप काढला मोठा. मी लावलेला पुदिना किती छान आलाय. एकच ही लावलेलं होतं असं एक रोप तर हे किती आले. हा हो असं छान कसलं भारी वाटतं. हे आंब्याचं झाड आहे. हे पण आंब्याचं झाड आहे. आम्ही आणलेलं झाड इथं ठेवलं. पेरूचं झाड आहे का. या कढीपत्ता किती छान आलाय. कढीपत्ता चांगला आलाय ना आता. कढीपत्ता चांगला आलाय आता. आत्ता लगेच ते बेड पोचवायचं आहे ना आईच्या इकडं. उद्या लग्न आहे. आज जाणार
उद्या जर मी लवकर आली तर इकडे येणार डायरेक्ट, नाही तर मग पोरांना घेऊनच मग बुधवारी नाही तर मग मंगळवार बुधवारीच येणार. लावला का बल? हा हो हा उद्या सोमवार, उद्या मंगळवारी त्या बहिणीच्या नंदेचं ते काय तर सवासणी आहेत ना, बहिणीच्या सवासणीत घरातल्या, तर ती पोरं तिकडंच थांबणार आहेत. मग आमच्या जाणार आहे ना तिकडं तिच्या तिकडं, मग ती येताना घेऊन येणार. मग बुधवारीच येणार मी 2 दिवसांनी. बघू काय झालं. लयच अंधुक दिसतंय का हो हे? कशाला अंधुक अंधुक वाटतंय का? का बाहेर ना आल्यामुळे वाटतंय मला वाटतंय अंधुक. कसं कसं दिसतंय अंधार अंधार. बरं चला, त्यांना उशीर होईल परत. घ्या चला बॅग घ्या. ही जाड आहे बॅग. तुमचे पण 2 बॅग आहेत. ही बाहेर ठेवा ना एवढं. आता आम्ही चाललोय. मागे टाकता का? मागच टाका. अरे गोट्याने टाळा लावला काय मग? नका लावू. ही ठेवायचंय ना. शेतच्या मागे त्याला सांगतो. असं काय झालं पांढरं? टाकलं ते. आ लाईन लागली ना, कोणाला बोलता येत नाही.